अगदी हॉटेलसारखीच आपण घरच्या घरी अशी मेथी मटर मलाईची रेसिपी पाहणार आहोत. अगदी कमी साहित्यात बाहेरून काहीच आणायची गरज नाही. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर नमस्कार, मी महिमाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण फ्रेश अशी मेथी घेतलेली आहे. आता सध्या सीझन आहे तर सहज मिळते. तर इथे बघा, मी मेथी बारीक कट करून घेतलेली आहे आणि यासाठी लागणारं साहित्य दाखवते. तर इथे मी फ्रेश मलाई घेतलेली आहे, कांदा, मटार, टोमॅटो आणि बाकीचे मसाला साहित्य घेतलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण कढई गरम करून त्यामध्ये एक तेजपत्त्याचं पान टाकलेलं आहे. आता त्यामध्ये 3 छोटे कांदे स्लाइस करून आपण त्याचा गोल्डन रंग येईपर्यंत त्याला भाजून घेऊ. आपल्याला इथे एक वाटण करायचं आहे. तर त्यासाठी इथे बघा, कांद्याचा हलकासा रंग बदलला की त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि ते 7 ते 8 काजू घेतलेले आहेत मी. तर ते छान परतून घेतले की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा. इथे 1 टोमॅटो आहे तर तोही स्लाइस करून टाकून घेतला. आता त्यावर हलकंसं मीठ टाकायचं आणि एकदा छान मिक्स करून त्यावर झाकण ठेवून टोमॅटो मऊ शिजेपर्यंत आपण शिजवून घेऊ. तर इथे बघा, टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे. तर आपलं वाटण छान भाजून झालेलं आहे हे. तर थंड होण्यासाठी ठेवून देऊ. तर इथे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये मी चमचाभरच तेल टाकलं आणि त्यामध्ये ही बारीक चिरलेली मेथी टाकून घ्यायची. आपल्याला ह्या मेथीला 1 ते 2 सेकंदच परतून घ्यायचं, जास्त पण परतून घ्यायचं नाही, नाहीतर ती कडक होते. आपल्याला हलकासा याचा कडवटपणा घालण्यासाठी हलकीशी अशी परतून घ्यायची. 1 ते 2 मिनिट झाले की लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊ. इथे बघा, गरम कढईमध्ये मेथी टाकली की लगेच ती नरम होते आणि बारीक होते. तर इथे एका भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर ठेवून पाणी गरम करून घेतलं आणि गरम झालं की त्यामध्ये हे फ्रेश असे हिरवे मटार टाकलेले आहेत. तर तुम्हाला फ्रोझन मटार घ्यायचे असतील तर शिजवायची अजिबात गरज नाही, अगदी तसेच वापरले तरी जमतात. तर इथे मटार पाण्यावर वरी तरंगले की समजायचं अगदी योग्य शिजलेले आहेत. लगेच आपण त्याला काढून घेऊ आणि भाजीची प्रोसेस करू. इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि आपण जे मगाशी भाजून घेतलेलं आहे त्याचं बारीक अशी प्युरी तयार करून घेतली. आता ती गरम झालं की तेलामध्ये टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. तर इथे बघा, छान असं परतून घेतलेलं आहे, तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालूयात. तर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. आता यामध्ये याची चव छान येण्यासाठी मी किचन किंगचा मसाला घेतलेला आहे. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कुठलेही मसाले वापरू शकता. तर इथे छान मसाले छान परतून घ्यायचे. जर तुमच्याकडे किचन किंगचा मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरी चालेल. तर मसाले छान एकदा परतून घेऊ. बघा, मसाले छान परतून झालेले आहेत. मी इथे 2 ते 3 चमचेच पाणी टाकलेलं आहे. तर छान मसाला शिजावा म्हणून मी पाणी टाकलेलं आहे. तर आता यामध्ये आपण उकडून घेतलेले मटार टाकूया. एकदा छान मिक्स करून घेऊ. मिक्स झालं की लगेच आपण त्यामध्ये मेथी पण टाकणार आहोत, कारण याआधी आपण थोडीशी परतून घेतलेली आहे मेथी. तर लगेच छान मेथी पण छान मिक्स करून घेऊ. आणि आता आपल्याला जास्त मेथी आणि मटारला जास्त शिजवायचं नाही. तर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. तर इथे बघा, मी आवश्यकतेनुसार पाणी टाकलं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. एकदा छान मिक्स करून घेऊ. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण फ्रेश क्रीम टाकायची, म्हणजे मलाई.
तर हवं असेल तर तुम्ही मार्केटमधूनही आणू शकता. जर नसेल तर घरची जी साय असते तर 2 ते 3 चमचे साय घ्यायची, त्याला फेटून घ्यायचं छान आणि ती नंतर ह्या ग्रेव्हीमध्ये टाकायची. अगदी हॉटेलसारखीच चव येते. तर इथे बघा छान एकदा मिक्स करून घेऊ. तर इथे बघा किती सुंदर अशी हॉटेलसारखी मेथी मटर मलाई दिसते. तर सगळ्यात शेवटी आपण 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, ती हातावर थोडीशी क्रश करून त्या ग्रेव्हीमध्ये टाकू आपण. एकदा छान मिक्स करून घेऊ. एकदम घट्टसर अशी मेथी मटर मलाई बनवून तयार आहे. जर ही रेसिपी कोणाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन कोणी आलेलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.